मॉर्निंग. चड्ड्या घालून लोणावळा अलिबागला जायचा सीझन आलाय. तसेच चड्ड्या घालून आम्ही सकाळ सकाळी बाहेर पडलोय. कधी नव्हती तर आमच्या वाट्याला 4 व्हीलर आले. 4 व्हीलरवाला अजून आलेला नाही आमच्यासोबत, पण एक चड्डी मानव आहे माझ्यासोबत. प्रेसिडेंट ऑफ चिपळूण. तो थोडा तयार होतोय व्हिडिओमध्ये येण्यासाठी. डेनिमची चड्डी घालून आलाय. यो गाईज, काय म्हणताय तुम्ही सर्वजण? आपण आता जातोय लोणावळ्याला. आपला आहे LTTS चा पहिला प्लॅन लोणावळा. प्रत्येक गरीब माणसासारखं आम्ही सकाळी 5 वाजता निघालोय. 5 वाजता नाही, उठलोय किती वाजता ते सांग? 4 वाजता उठलोय. 4 वाजता. अजून गरीब लोक आलेली आहेत. माझ्यासोबत आहे आसनगावचे मुख्यमंत्री श्री श्री निवृत्ती महाराज. यांची मेहरबानी झाली आज आमच्यावर. कधी नव्हते ते आम्ही 4 व्हीलरने जाणार आहे. काय काय ना, चला बॅक टू. लेट का मार त्याला बोलावता एका बोलावता एका ठिकाणी. काय रेनकोट वगैरे घातलंय? रेनकोट म्हणजे घालायचं नाही का? गाडीत रेनकोट घालतोय. गाडी में रेनकोट डालेगा रे बाबा. गाडी घाल रहा है. गाडीत बसायला 10 मिनिटं जात आहेत. आयुष्यभर बाईकने जाणारे पहिल्यांदा गाडीत बसतोय आम्ही. चला चला. हा मानाचा गणपती पुढे बसलाय. नमस्कार नमस्कार. एकदम कंजेस्टेड आहे रे. मोठी कार पाहिजे होती. चेंगरा चेंगरी गाडीच्या आतमध्ये चेंगरा चेंगरी झालेली आहे. उद्याची न्यूज. गाडीच्या आतमध्ये चेंगरा चेंगरी होऊन 7 लोक. ड्रायव्हर प्लीज. ड्रायव्हर AC प्लीज. ड्रायव्हरच्या बाजूला काय असतो? किन्नर नाही, क्लीनर. सॉरी. चला गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. जय. इथे टाइमपास करून मॅप्रोला थांबले थोडा वेळ. तिथे फुकट मध्ये काय मिळतं ते कोल्ड कॉफी वगैरे सर्व. तिकडे आलेत आमची शूटर जाऊन. विकत काय घेणार नाही. विशाल मोहितो घेतो. घेणार आहे का? वाटत नाही. नाही घेणार. घेतला आणि ठेवला. हा महाग परवडत नाही ना आपल्या पगारात. हा बघा, एकदा जाऊन आलाय ते फुकटचं घेऊन, तर परत चाललंय. त्याची लाळ काय थांबत नाही गायची. अजून एक गेला. हा आमचा विला. इकडे आम्ही थांबलोय. ते आतमध्ये गेले टाइमपास करायला. खाण्यापिण्याचं सामान, TV दिलाय, स्पीकर दिलेला आहे. आणि या चड्डी मॅन. आमचा फ्रीज. फ्रीज मध्ये काय आहे सध्या? फ्रीज मध्ये काहीच नाही सध्या. चिकन साठी जागा ठेवा. ओके. चिकन BBQ करणार आहे शुभम शेट्टी. तुम्हाला आवडेल माझा BBQ. माझा नाही, सॉरी. हा बोचा वाकडा करून एक पेंटिंग आहे. ते गिटार आहे जे आम्हाला मध्ये वाजवता नाही येणार. लाईट पेंटिंग 2 BHK आहे हा. हा बेडरूम. आणि हा इकडे आहे दुसरा बेडरूम. पेंटिंग्स तर छान दिले. इथे बार्बेक्यूचं प्रिपरेशन चालू आहे. शुभम जरा सांगा व्ह्युअर्सला काय काय करताय तुम्ही? हे काय टाकलंय? मॅरिनेशनची प्रोसिजर चालू आहे. आता मी दही टाकणार आहे, जिंजर गार्लिक पेस्ट टाकणार आहे, मीठ टाकणार आहे, तिखट टाकणार आहे, तंदुरी मसाला टाकणार आहे. आणि असं सर्व आम्ही मॅरिनेट करून फ्रीज मध्ये ठेवू. आणि आम्ही बाकीच्या गेम्स वगैरे खेळायला स्विमिंग पूल मध्ये जाणार आहे. बाकी रात्री आपण 22 ला भेटू. हा कोण आहे? नोकर आहे का? लेफ्ट साइडला केअरटेकर आहे. ओके ओके. ये कौन? ये शोर मचा रहा है. ये कौन है? वो क्लीनर है. क्लीनर है. ओके. क्लीनर प्लीज जगा दो. नहीं ना. और ये गया दही. ये क्या है? ये क्या है? ये चिकन है. हाँ चिकन. हे इथे आपला सेल करायला आलेत. त्यांचा वेफरचं दुकान आहे. वेफर बिस्किट. हा विशाल काय बाहेर काहीतरी आहे. बाहेर बघायला जाऊया. मानसी अख्ख्या ट्रिप मध्ये जो एकही शब्द बोललेला नाही. आता तरी काही बोला प्लीज. काय बोलायचं? मला उडी आलोय नाही आलोय कसं तरी आलोय. कसं तरी आलोय. स्ट्रगल दिसतोय. AC मध्ये स्वतःला बघताना शुभम
मिरर मध्ये बघण्याची स्टाईल गेली आता एसी मध्ये प्रतिबिंब दिसतंय ओ माय गॉड मिरर आहे तुम्ही स्वतःला पण दाखवू शकता जावा मला वाटलं एसी मध्ये बघून मेकअप चालू आहे अब ये क्या जा रहा है इसमें ते त्यांच्यासारखं बोल ना अब ये गया अरे वा 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 हे सगळं आमचं सामान 9 लोक संसार थाटायला आले तिकडे हे बघा ये नॉनव्हेज में कुछ वेज लोग क्या है ये क्या है काय है खूप छान मॅरिनेट केलंय एवढं सगळं याला जमतंय कारण हा फक्त बायको सोबत राहतो त्यामुळे सवय झाली काय छान कापतोय बघा ह्याला कसाही बनायचं होतं चुकून इंजिनियर झालाय शैफुद्दीन शुभम कामाला लागलेत एवढा जोर कधी कामात नव्हता लावला सगळं काम टीएल करून घेतलंय आणि कारण हे घरी ही कामं करायचे मला जज म्हणून बोलवलंय ह्या मास्टर शेफ मध्ये मी आता मसाला टेस्ट करतोय शैफुद्दीन शुभमच्या हातचा मीठ जास्त झाल्याचं बोंबाबोंब चालू झाली लगेच काम काही करणार नाहीत पण बोमट्याला लगेच आले मीठ जास्त झालेलं नाहीये शैफुद्दीन ऍडजस्ट करतायत अरे टेस्ट मध्ये नाही लागला तिखट खूप जास्त मसाला टाकलाय असं शैफुद्दीनचं म्हणणं आहे बघूया आता सकाळी कोण किती डबा धरतंय त्यावरून कळेल मसाला जास्त होता की कमी होता टाकताना बोला आचार्याने चिकन कॅरेट केलं त्याच्यामुळे त्याची बोलती पण झाली इथे क्रिटिक्स आलेत ताज हॉटेलमध्ये गेट बाहेर जे मोमोज विकतात तिकडे काम करणारे आम्ही बोलवले ऍज अ जज म्हणून बाई काय पण बोल पण मी मीठ बरोबर टाकतोय आणि त्यांनी वर्डिक्ट दिलाय की मीठ जास्त झालंय आता खाताना बघूया मीठ कुठे कोणाच्या किती लागलंय मग डायरेक्ट पनीर मध्ये शेजवान चटणी टाकायला सांगतात हा बघा नराधम बघा बघा याला पनीर मध्ये शेजवान चटणी शेफ बोलत नाहीये त्यांना आवडलं नाहीये त्यांच्या मॅरिनेशनला खारट बोललेलं आणि ही पनीरची पेस्ट तयार पनीरची पेस्ट तयार झाली लग्नात पोरं कशी कम्फर्टेबल झाले मोठे मोठ्या पॅन्ट घालून सरळ छोट्या छोट्या चड्ड्यांवर आले मग संध्याकाळचा काय प्लॅन आहे तयारी चालू आहे चांगलं पण आमच्या घरात काडी लावलेली आहे ती आता आम्ही फुकतो आता आम्ही लेटन बघतोय लेटन ची तयारी आमची चालू आहे कोळसा पहिला कोळसा झालाय पाऊस पण खूप झालाय आज त्यामुळे थंड झालंय तर तंदुरी करणार आहे स्विमिंग पूलची लाईट पण मस्त वाटते बार्बेक्यू स्पेशालिस्ट शुभम शैफुद्दीन शुभम यांनी चालू केलेलं आहे बार्बेक्यू बनवायला कशी सई घातले चिकन मध्ये वा वा ह्याच्यासाठी एक स्पेशल टॅलेंट लागतो तो फक्त ह्याच्याकडे आहे स्पेशली एबल्ड नाही सॉरी स्पेशल टॅलेंट असं झालं आपली पोरं ओरडणार कोथिंबीर मॅन पुदिना मॅन हे ग्रिलवर ठेवलंय आता जसं माझ्या तोंडाला पाणी सुटलंय तसंही मांजर पण मागे लागले हिला घाई लागले बनवू दे माझ्या आईशी आधी ते बनवू दे हे काय करताय शेफ आपण बटर लावतोय शेफ लावतायत बटर असं काय हवं असेल जेव्हा आम्ही बायकांना बटर लावतो तसं तंदुरीला आज तंदुरीला बटर लावतोय मला उद्या जाऊन लावायला लागणार आहे बटर तुमच्या बायका चिडल्या महिन्यातून तुम्ही 2-2 वेळा प्लॅन करता कशासाठी आम्हाला कधी नेणार लग्न कशाला केलं झक मारायला झक मारायला मित्रांसोबतच फिरायचं होतं तर त्यांच्याशीच लग्न करायची होती येस मध्ये मध्ये परतावं लागतंय ना तर जळून जाईल हे. आणि बारीक लक्ष ठेवायला आपल्यासोबत आलेले आहे मांची सुद्धा जाळी ठेवायला लागेल ही जाळी ठेवायला लागणार आहे
ही जाळी ठेवायला लागते कारण हे खूप जास्त गरम झालंय आणि चिकन करपेल. एक्सक्यूज मी, काय बनवताय आपण? काय काय बनवताय काय? म्हणजे मोहितो बनवणार आहे तिकडे. मोहितोची तयारी झाली. हे जे काल भावेश साफ करत होता ते सगळं आहे. काय ड्रायव्हर धमकी देतोय. 5 मिनिटात गाडी निघणार आहे. नाही आला गाडी निघून जाणार. ड्रायव्हरने ओपन धमकी दिले तरी काही निगरगट्ट लोक हलत नाही जागचे. निगोशिएशन चालू आहेत. ते सामान उचलणारा वेगळ्याच ऍटिट्यूड मध्ये बसलाय. आता आम्ही निघणार आहे. फायनल फोटोची तयारी चालू आहे. कपडे घाल. भावेशकडे आयफोन आहे आहे ना, हा आणि दाखवा त्याचा main म्हणजे. अपोज आहे. हा आसनगावला असा जाणार भावेशला पटत नाहीये की आयफोन मध्ये हा असा घाणेरडा फोटो काढायचा आहे. आणि हा आसनगावला हा अटायर मध्ये जाणार आहे पूर्ण. हा असा जाणार आहे बघा. गावठी गावठी प्राइस विचार ना कशी कशी काय. निघतोय आम्ही आता. निघताना काही फोटोग्राफी चालू आहे इकडे. मोस्ट एलिजिबल बॅचलर निलेश 100 फोटो एकट्यानेच काढले त्यांनी. परतीचा प्रवास, 2 दिवसाची एन्जॉयमेंट संपली आमची. तर निघालोय. चला आता गाडीत बसतोय आम्ही. सगळ्यांनी एकदा बोला लाईक शेअर सबस्क्राईब करायला. लाईक शेअर सबस्क्राईब बोलायचं. गाडीत बसताना दाखव, अरेंजमेंट दाखव. आम्ही बसतोय परत गाडीत आता. तर आमचा व्लॉग लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. सांगा Yes, yes, व्ह्यूअर्सला. नक्की 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 शेअर करा, नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्या जणांनी आमचा व्लॉग बघा. एक्सक्यूज मी जेंटलमॅन, लाईक शेअर सबस्क्राईब साठी रिक्वेस्ट करा. Guys, please like, share, subscribe and support the man. बाय बाय. नेक्स्ट व्लॉग मध्ये पुन्हा भेटू आपण.